नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण पुन्हा फुलाचं फिलिंग करतोय, पण आज आपण टिकल्या वापरून ते करणार आहे। त्याच्यासाठी मी इथे लाल टिकल्या घेतलेल्या आहे। एक फूल मी आखून घेतलं होतं व त्याला जरीच्या थ्रेडने मी चेन टाकून घेतलेली आहे सगळीकडे व टिकल्या लावण्यासाठी मी कॉटनचा थ्रेड घेतलेला आहे। आपण एक टिकली अशी सुईमध्ये टाकणार आहे व ही या थ्रेड मध्ये सोडणार आहे व पुढच्या बाजूला मी स्टिच टाकते। आता अशा पद्धतीने आपण टिकल्या लावतो तेव्हा त्या थोड्या एकमेकांवर ओव्हरलॅप होतात। मी आता फक्त टिकल्याच लावते, तुम्ही टिकली आणि मणी असं दोन्ही मिक्स करूनही लावू शकता। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आता मी आतल्या बाजूला एक स्टिच घेते, त्यानंतर मी ह्या साइडला स्टिच टाकत मी वर येणार आहे। मी कुठेही थ्रेड लॉक नाही करत आहे, कारण की आपण असं वर जरी आलं तरी हा खालचा थ्रेड काही दिसणार नाहीये। एकाच डायरेक्शन मध्ये टिकल्या लावण्यासाठी मी पुन्हा वर आलेली, नाहीतर मी खालना लावल्या असते तर त्या उलट्या लागल्या असत्या। आता मी ज्या टिकल्या लावते त्या मोठ्या साईजच्या आहेत। आता वेगवेगळ्या रंगामध्ये वेगवेगळ्या साईजच्या टिकल्या आहेत, त्याच्या खाली येतात त्या पण तुम्ही वापरू शकता। मी पूर्ण टिकल्या लावून घेतलेल्या आहेत। आता मी इथे फ्रेंच नॉट टाकते मधल्या भागामध्ये। मी इथे मेटॅलिक थ्रेड येतो, थोडासा ग्लॉसी असतो, तो मी यूज करते फ्रेंच नॉट टाकायला। अशा पद्धतीने मी मध्ये फ्रेंच नॉट टाकून घेतलेले आहेत व त्याच्या कडेनी गोल्डन मनी लावलेले आहेत। अशा पद्धतीने आपलं फ्लावर फिलिंग पूर्ण झालेलं आहे। भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओ सोबत।